महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद गटातील प्रचार करणार आहोत. तर या निवडणुकीकडं आपण कसं पद्धतीने पाहतो? निवडणुकीला सकारात्मक मतदान पाठवत आमचा उमेदवार नक्कीच विजयी राहणार, कारण आमची जनता आमच्या पाठीची आहे महाविकास आघाडी. याआधी हा मतदारसंघ गेल्या पंचवार्षिकच्या आधी बिनविरोध काढण्यात आला होता, परंतु यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपानं एक तगडा आव्हान उभा केलं. याकडे आपण कसं पाहता? तुम्ही या निवडणुकीचं कसं पाहता? एक काळ तुम्ही बिनविरोध काढलेली आहे महाविकास आघाडीची, मग आता ही तगडं आव्हान उभा आहे तुमच्यासमोर. काँग्रेसची सीट असताना सुद्धा आम्ही विरोध काढण्याला नाराज नाही. आम्ही स्वतःहूनही महाविकास आघाडीमध्ये उभा केला. तर हे आत्ता आपण या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे, तर आपल्या या निवडणुकीमध्ये विजयन कसं असेल? मुळात आत्ताची ही जी निवडणूक आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांची तालुकाभरामध्ये आघाडी झाली आहे. त्या आघाडीच्या माध्यमातून धनशक्तीच्या विरोधात दिला जाणारा हा लढा तसा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो दिला जाणार आहे, सर्वसामान्य लोकांचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा हा लढा आहे, सकारात्मक राजकारण करण्यासाठीचा हा लढा आहे, विकासाचं राजकारण करण्यासाठीचा हा लढा आहे, सर्वसामान्य लोकांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीचा हा लढा आहे आणि सर्वसामान्य लोक जनशक्ती हे आमच्या पाठीशी आहे. आज समोर धनशक्ती आणि बाकी सगळ्या शक्ती त्यांच्यासोबत आहेत, परंतु सर्वसामान्य लोकांसाठी लढत असताना सर्वसामान्य लोकांचा भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी आहे आणि विजय निश्चित आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. तुम्ही काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत? मुळामध्ये आता महाराष्ट्रामधला शेतकरी ज्या पद्धतीनं होरपळला जातो की अतिवृष्टीसारखा प्रसंग आलेला असताना सुद्धा केवळ मोठं पॅकेज देऊन शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची फक्त बोळवण करण्यात आली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीची भरीव मदत मिळाली नाही, भरघोस मदत मिळाली नाही आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हेळसांड ह्या सरकारमध्ये होताना आपण बघतोय की सोयाबीनला जेव्हापर्यंत शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं त्यावेळेसपर्यंत 4,000 आणि 41 आणि 42च्या वरती रेट गेला नाही, परंतु आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन राहिलं नाही. सगळं सोयाबीन आता व्यापाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि आता मात्र सोयाबीन 5500, 5500, 5600, 5700 रुपयाला सोयाबीन गेलेलं आहे. म्हणजे यातून हे स्पष्ट होतं आहे की हे जे सरकार आहे हे फक्त उद्योगपतींच्या हिताचा निर्णय घेणार आहे, व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. गोरगरिबांची हेळसाट या सरकारमध्ये होते, शेतकऱ्यांची पिळवणूक या सरकारमध्ये होते आणि त्या विरोधात आम्ही लढा उभा करणार आहोत, त्या विरोधात आवाज आम्ही उठवला आहे आणि म्हणून आमच्यासोबत सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे. आणि या निवडणुकीमध्ये आमचा मुख्य मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण बघतो, या देशाचा पोशिंदा पालनकर्ता म्हणून आपण बघतो की शेतकरी अहोरात्र कष्ट करतोय, या देशातल्या करोडो लोकांचं पोट भरण्याचं काम शेतकरी करत आहे, परंतु त्या शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचं काम आज या राज्य आणि केंद्र शासनाकडनं होतं आहे. या सर्वसामान्य लोकांना आधार मिळावा, त्यांच्या वतीनं आवाज उठवणारं एक नेतृत्व समोर असावं म्हणून आदरणीय रामदादांच्या नेतृत्वाखाली ही लढाई आंबूर जिल्हा परिषद गटातून आम्ही लढवू. धन्यवाद.